खऱ्या भावना, माया, प्रेम, वात्सल्य कशा कशाचा उलगडाच होत नाही. हे शब्द तरी कसे तयार होतात? कोण करतं? काही उमजत नाही. जन्मदात्या आईबद्दल, बापाबद्दल अगदी प्रथम मुलाला जे काही वाटलं असेल किंवा आई-बापांना अपत्याला पाहून जे काही वाटलं असेल, त्याला वात्सल्य म्हणायचं, हे खरंच प्रथम कुणी कुणी ठरवलं असेल? का ठरवलं असेल? त्या भावनांना तो शब्द जर अख्ख्या जगानं मान्य केला असेल, तर मग मला देशमुखांबद्दल ते तसं का वाटलं नाही? संस्कारांचा परिणाम एवढा जबर असतो? मग ज्याला रक्त रक्त म्हणतात त्याचं काय? सगळ्या संकेतांना झुगारून देऊन रक्ताकडे रक्त धावायला हवं. हे हवं आणि ते हवं. खरं काय हवं हे आयुष्य संपलं तरी कधी कळत नाही. केव्हा केव्हा काय हवं हे कळतं, पण ते कधीच मिळणार नाही हे पण समजतं. नानासाहेब देशमुखांचं असंच झालं. पैसा होता, पद होती, नाव होतं, लावलौकिक होता, शिक्षण होतं, संस्कार होते, सरकार दरबारी मानही होता, दराराही होता. दाराशी 3-3 मोटारी होत्या, आरोग्य होतं. मिळवायचं राहिलं अशी एकच गोष्ट होती. त्यांची एक अगदी छोटीशी इच्छा अपुरी राहिली होती. मी त्यांना एकदाच पप्पा म्हणून हाक मारावी एवढीच त्यांची इच्छा अपुरी राहिली होती. आणि ती मात्र राहिली ती राहिलीच. जी माझी आई नव्हती, जिचा माझा कसला म्हणजे कसलाही संबंध नव्हता, ती बाई मला आई वाटली. मला आई म्हण असं तिनं न सांगताच मी तिला आपणहून आई म्हणून हाक मारू लागले. आणि ज्यांचा आणि माझा खरा रक्ताचा संबंध होता, त्यांना मला कधीच पप्पा असं म्हणावंसं वाटलं नाही. माझ्या वयाच्या 18व्या वर्षी देवकुळे गुरुजींनी मला नानासाहेब देशमुखांची ओळख करून दिली. यांत्रिक हालचाल व्हावी तसे मी हात जोडले. भावनेचा लवलेश त्यामागे नव्हता. आदर होता, पण तो कोणत्याही वडील आणि दानशूर व्यक्तीबद्दल असावा तेवढाच. नानासाहेब देशमुख हे नाव तसं अपरिचित नव्हतं आश्रमाला. देणगीदारांच्या यादीत देशमुखांचं नाव नेहमीच अगदी पहिल्या 5 व्यक्तीत असायचं. नानासाहेब देशमुखांना मी नमस्कार केला तो रीत म्हणून, संस्कार म्हणून. माझे वडील ह्या भावनेनं मात्र नक्कीच नाही. ती दृष्टी तयारच होत नाही. कशी होणार? नानासाहेब देशमुख हे माझे खुद्द वडील आहेत हे मला गुरुजींनी सांगितलं. ते मला केव्हा तरी न्यायला येणार आहेत याबद्दल पण समजलं होतं. आणि त्याचप्रमाणे आमची पहिली भेट झाली. देशमुख म्हणाले, आणखीन 2 दिवसांनी आपल्याला घरी राहायला जायचंय. गुरुजींनी सांगितलं ना सगळं? हो. उद्या संध्याकाळी मी येतो, तुला घेऊन जातो. आपण थोडंसं बोलणार आहोत. 1-2 तासांनी तुला पुन्हा मी इथे सोडीन. संध्याकाळी 6:30 वाजता तयार राहायचं. हं? ही उद्या करता साडी. गुरुजींनी मी त्या साडीचा स्वीकार करावा अशा अर्थाची मला खूण केली. मी ते पुडकं हातात घेतलं, त्यांना नमस्कार केला आणि माझ्या खोलीत आले. रात्रीची प्रार्थना संपल्यावर गुरुजींनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं. कुणाला कधी काही खास सांगायचं असलं किंवा कुणाचं वागणं चुकल्यावर जर तिला सुनवायचं असलं तर रात्रीच्या प्रार्थनेनंतर अशी भेटायची गुरुजींची पद्धत होती. बस बेटा, तुझ्यावर उद्यापासून खूप मोठी जबाबदारी पडणार आहे. आतापर्यंत या आश्रमात तू जे जे काही ऐकलंस, पाहिलंस, त्या सगळ्याची कसोटी उद्या लागणार आहे. पण हो, गांगरून जाऊ नकोस, गोंधळून जाऊ नकोस आणि मुख्य म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नकोस. अगं, भावना प्रत्येक वेळेला माणसाला योग्य निर्णय घेऊन देईलच याची शाश्वती नसते. तुम्ही सगळ्या आश्रमात वाढलात. लग्नानंतर इतर मुलींना माहेर असतं तरी तुमच्या दुर्दैवानं तुम्हाला ते सुख नाही. आश्रम तुमचाच आहे गं, तो तुम्हाला कधीही दूर लोटणार नाही. पण बेटा, शेवटी घर ते घर या विचाराचा मलाही विसर पडत नाही. मी हा आश्रम चालवतो तरी माझी ही भावना आहे. मग तुम्हा मुलींना काय काय वाटत असेल? तरी सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येक मुलगी